तर नक्कीच फायनलच्या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला सोनिका माता मालोडी ए संघ आणि एका बाजूला टीम 94 कामन अमोल मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आणि टॉस जिंकलेला आहे सोनिका माता मालोडी ए संघाने. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जायचं आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. फायनलमध्ये तुमचा संघ दाखल झालेला आहे. खूप सारे शुभेच्छा. 4 षटकांचा सामना. निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करणार आहात. कालच्या दिवसामध्ये देखील तुमची फलंदाजी चांगली राहिली होती, परंतु टीम 94 कामन संघ एक बलाढ्य संघ आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्या संघाच्या विरोधात काही रणनीती तुम्ही या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? रणनीती तर काय नाही, आता मॅचमध्ये बघू काय होईल ते. संघामध्ये काय बदल पाहायला मिळतील? कारण तुमचा संघ युवा संघ आहे. संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना तुम्ही संधी दिलेली आहे, परंतु या फायनलच्या मॅचमध्ये काय खास प्लॅनिंग तुम्ही केलेली आहे का? प्लॅनिंग वगैरे काहीच नाही, जे आहे ते बघू ग्राउंडमध्ये. तुमच्या गावातलंच आयोजन आहे आणि त्याच आयोजनामध्ये तुमचा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. क्रीडा रसिक देखील या मैदानावरती दाखल झालेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला लाभलेल्या आहेत. कसं वाटतं एकंदरीत? खूप मजा येते खेळायला आणि खेळायला संधी दिली त्याच्यासाठी धन्यवाद. खूप सारं स्वागत तुझं आणि खूप सारं तुला शुभेच्छा. या ठिकाणी सिराज आहे टीम 94 कामन संघाचा कॅप्टन. सिराज, इथे तुला बॅटिंग करायची आहे आणि खरं तर बॅटिंग तुमची संघाची खूप चांगली राहिली आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील अकबर अक्षरशः बहरला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या. या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करायची आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. काय नवीन प्लॅनिंग असतील का या मॅचमध्ये? प्लॅनिंग तर काय नाही. सध्या जी बॅटिंग ऑर्डर आहे, स्टार्ट अकबरबाईला ओपनिंगलाच पाठवणार आणि जास्तीत जास्त रन करणार. पण सध्या आम्हाला फिल्डिंग आलेलं आहे, तर आमचा प्रयत्न असेल का कमीत कमी धावामध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. तर नक्कीच सोनिका माता मालोडी संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे. तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? सोनिका माता मालोडीचं हे पहिलं पर्व आणि पहिल्यांदाच या संघाने आयोजन केलेलं आहे आणि या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आणि कसं वाटलं या मैदानावरती खेळताना? खेळायला तर मला खूप मजा झाली आणि आम्हाला चान्स दिला खेळायला, त्याच्याबद्दल आम्ही थँक्यू म्हणतो. आणि स्पर्धा तर चांगलीच आहे, काय म्हणजे कमी नाही राहिली. कामन संघ जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये चॅम्पियन क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 ट्रॉफी तुम्ही मिळवलेल्या आहेत. 3री स्पर्धा आहे. याही स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती तुमचं लक्ष असेल का? हो, नक्कीच आमचा असेलच पहिला क्रमांकाचा. कारण आमचे जे स्पॉन्सर आहेत ते बोलते की तुम्हाला कुठलीही गरज किंवा कुठलाही वस्तू लागेल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आणि तुम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष द्या, प्रॅक्टिस करा, मी तुमच्या पाठीशी उभे आहे. त्याच्यासाठी आमचं SH एंटरप्राइजेसला खूप धन्यवाद आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय सोनिका माता मालोडी संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि टीम 94 कामन संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. या मॅचमध्ये आपण समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय. आपल्याला जॉईन होतील अक्षयजी साडम सर. चला आपण स्वागत सन्मान करतोय. अक्षयजी भगत यांचा विशेष सन्मान विघ्नेश मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अक्षयजी भगत आपण यायचं, आपला विशेष सन्मान विघ्नेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. अक्षयजी भगत साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. विघ्नेशजी मडवी यांच्या शुभ हस्ते मायचूप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थँक्यू अक्षयजी भगत, आपण या स्पर्धेत सहभाग झाल्याबद्दल आपला आभारी आहोत.
जाऊया मॅचच्या दिशेने. मेगा फायनलचा मॅच एका साईडला याच परिसरातील आपण बघतोय संघ श्री सोनिका माता मालोडी ए हा संघ पाहायला मिळतोय आणि श्री सोनिका माता मालोडी बीच हे शानदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. टीम 94 कामन हा संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये कोणती रणनीती आखली जाईल आणि पहिल्या ओव्हरला पॉवर प्ले असेल. प्रमोदजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. संदेश यांना विनंती करेन की प्रमोदजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे. संदेशजी यांना विनंती करेन की आपण विशेष सन्मान करायचा आहे प्रमोदजी पाटील साहेबांचा. प्रमोदजी पाटील साहेबांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. संदेश यांच्या शुभ हस्ते माहिती उभ देणारी शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत संदेश देणारा बुके. हितेश चौधरी यांनी तर लगातार 3 षटकार मारले. अक्षय भगत ऍडव्होकेट अक्षय भगत यांच्याकडून लगेच 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. षटकार चौकाराची हॅट्रिक जर झाली तर पंकज मडवी यांच्याकडून असणारा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता पारितोषिक लावले जातात. मेगा फायनलचा मॅच आहे. 2 दिवसांची स्पर्धा, भरपूर मेहनत आयोजकांची आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडताना 3, 2, 1 लेट्स प्ले मेगा फायनल. पहिला बॉल संत गतीने हाताळलेला चेंडू. पहिल्या बॉल वरती बॅटर बीट होतोय. सोनिका माता मालोडी हे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश आणि एका साइडला हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती सिराज. अजून एक यावेळी मात्र अप्परकट खेळायचा होता. बॅटच्या वरच्या पेसला चेंडू लागतोय आणि इथे मात्र काय करते पहिला धक्का, पहिला गडी बाद. 0 का हिरो ठरलाय मिस्टर गिरीश. गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही. षटकारांची जर हॅट्रिक झाली तर किरण मडवी साहेबांकडून देखील 1000 रुपये. हर्षद या बॅटर करता देखील सुवर्ण संधी. ऍडव्होकेट अक्षय भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जाते. सलग 3 षटकार ठोका आणि 1000 ऍडव्होकेट अक्षय भगत यांच्याकडून घेऊन जा. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले ऑन दी अप. चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय 38 सर्कलच्या बाहेर. एकच धाव. श्री सोनिका माता मालोडी बीनचं हे शानदार, दिमागदार, दर्जेदार, धमाकेदार आयोजन नियोजन आपण बघतोय आणि महत्वाचा सामना नंबर 1 की नंबर 2 यासाठी ही लढत. टीम 94 कामन आणि श्री सोनिका माता मालोडी ए हा संघ आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. सिराजने सिच्युएशन नुसार गोलंदाजी, अप्रतिम चेंडू वळवण्याची क्षमता, अचूक टप्पा, भेदक मारा. बॅटर कोणत्या अनुषंगाने फुटवर्कचा वापर करतोय आणि त्याच अनुषंगाने सिराज गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. 4 बॉल 1. यावेळी लॉफ्ट केलेला आहे. चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. फायर शॉन.
स्लोवर वन अकबर बघा काय जबरदस्त किपिंग करतोय, क्लोज किपिंग. आणि इथे मात्र जकडून ठेवलं होतं बॅटर हितेशला. परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. मेगा फायनलच्या मॅच मध्ये पॉवर प्लेची पहिली ओव्हर पॉवरफुल सिराजच्या नावावर 7 धावा देत 2 विकेट. सात धावा. जबरदस्त गोलंदाजी सध्या हवा सिराजची. आणि बॉलिंग करत असताना जबरदस्त गोलंदाजी राहिले. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 2 हाकिम. एकापेक्षा एक चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं. शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग, चांगले एफर्ट्स, मात्र एक धाव रोखली जाऊ शकत नाही. कौतुक करेन फिल्डरचं, इतक्या वेगाने चेंडू गेला होता. विशाल बघा त्याला लगेच या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय. चांगल्या फिल्डिंगला वाव दिली जाते कारण की इथे चांगली फिल्डिंग होते. एका धावेने धावफलक पुढे येते 8 या धावसंख्येवरती. हाकिम देखील चांगल्या फॉर्म मध्ये आज या स्पर्धेमध्ये. मात्र इथे सोनिका माता मालोडी ए हा संघ पाहायला मिळतो. याच परिसरातील एक अप्रतिम संघ आणि आपल्या परिसरामध्ये चांगली छाप या संघाने ठेवले आतापर्यंत. फायनलमध्ये आता चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. अनेक सपोर्टर्स त्यांचे देखील असतील या खेळपट्टीच्या दिशेने या ग्राउंडवर. पुढचा बॉल हाकिमचा. स्ट्राईकला बॅटर आहे भावेश. यावेळी पुन्हा एकदा वेगाने मारायचं होतं. आता धरू की नको हा प्रश्नचिन्ह होता. विशाल आणि सिराज मधून सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर येतोय चौकार. काय हिट केलाय अकबरने, जबरदस्त. प्रॅक्टिस भरपूर आहे अशा प्रकारच्या हिट करण्यामध्ये. धावफलक जर विचार केला तर आतापर्यंत फलकावरती धावा लगावल्यात 12. 2 बॉल 12. मेगा फायनल हीच अपेक्षा होती की 4-5 ओव्हरची व्हावी आणि त्याच अनुषंगाने 4 ओव्हरचा तुम्हाला मेगा फायनलचा मॅच पाहायला मिळतोय. यावेळी वेगाने टाकलाय. फास्टेस्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. ब्लॉक करून घेतलं स्वतःला बॅटरने. यॉर्कर लेंथ मध्ये हा चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. गोलंदाज हाकिम नेहीच तर खासियत आहे. एक चौकार लागल्यानंतर कमबॅक हाकिम करतोय. बॅटर भावेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या 12. 3 बॉल. पुन्हा एकदा यावेळी अपील केली जाते आणि इथे परतावा लागेल की काय. करण मडवी आणि विश्वराज मडवी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता, एक षटकारा करता, चौकार षटकारा करता 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारा करता. डायरेक्ट हिट करायचा होता. ह्यावेळी मात्र हिट केला होता, मात्र 22च्या माध्यमातून एकच धाव येते. धाव फलकावरती विचार केला तर 5 बॉल 13 धावा या फलकावरती लगावल्यात. 22च्या माध्यमातून 1 धाव आले. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना मेगा फायनलचा मॅच टीम 94 कामन काय फॉर्म मध्ये हा संघ आहे. सध्या त्यांचा बोलबाला राहिला आणि श्री सोनिका माता मालोडी ए हा संघ जे काय स्ट्रॅटेजी आहे, जो काय खेळ आहे, आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवू आणि नक्कीच या ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करू. अजून एक चांगला चेंडू सरळ बॅटर खडेखडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या वरून हा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ
खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी ओव्हर द 2 आणि फलकावरती धावा आहे 13 धावा या फलकावरती लगावलाय 13 धावा. करण आणि विश्वराज मडवी यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये हे कॅश प्राइज लावलं जातं. कॅश प्राइज वारंवार आपण बघतोय प्रत्येक जण आपल्या फेवरेट खेळाडूला टीमला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत, ऊर्जा देण्याचं काम करतायत. सुंदर ही स्पर्धा राहिली. एकंदरीत चांगला खेळ आज सर्व बलाढ्य संघ होते आणि त्या संघांमधून हे 2 संघ या 2 दिवसांमधून आपण बघतोय. आजच्या दिवसात टीम 94 कामन, कालच्या दिवसात सोनिका माता मालोडी हे हा संघ आपण बघतोय. आज फायनल खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम 94 कामनचा बोलबाला राहिलाय. परंतु क्रिकेटमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा कमी असतात तर नक्कीच पलटवार केला जातोय. इनसाइड एज विशाल त्या ठिकाणी आहे आणि यावेळी फील्ड करेपर्यंत एकच धाव, एका धावेने धापलक पुढे येईल. 14च्या घरामध्ये 1 बॉल 14. फटका चांगला आहे मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केलंय. एका धावेने धापलक पुढे येईल 15च्या घरामध्ये. 2 बॉल 15 धावा. शांत वातावरण पाहायला मिळते. क्लायमेट चेंज झालाय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. बॅटची वरची एज लागते आणि शॉट थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. एकच धाव. चांगली फिल्डिंग होते पाठीमागच्या दिशेने देखील. फायनल मध्ये काय हवं प्रेक्षकांना? चौकार षटकार. कारण की याच परिसरातील संघ खेळतोय. श्री सोनिका माता मालोडी हे हा संघ पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी बीचं हे चषक, सुंदर आयोजन नियोजन आणि तेवढीच चांगली स्पर्धा बहरली गेली. प्रेक्षकांनी आनंद लुटला या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर येतोय, क्षेत्ररक्षकाला शोधून काढले बॅटरने आणि इथे मात्र चांगला कॅच कॅरी केलाय. आणखीन एक विकेट डाऊन. फळकावरती धावा आहेत 16. स्वागतम सुस्वागतम. रणजितजी मडवी साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. हा मेगा फायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. श्री सोनिका माता मालोडी बीचं हे शानदार आयोजन नियोजन आणि सोनिका माता मालोडी ए संघ संघर्ष करतोय सध्याच्या या मॅच मध्ये. इथून कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल कारण की या क्षणाला पहिली इनिंगला जास्त बेनिफिट असतो दुसऱ्या इनिंग पेक्षा. विशाल पाटीलने 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर ऍडव्होकेट अक्षय भगत यांच्याकडून असणार आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दांडी 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 गोल. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट डाऊन. सोळा या धावसंख्येवरती पुन्हा एकदा विकेट जातोय आणि वारंवार हेच दृश्य दिसते. प्रत्येक बॅटर येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा एकदा जातोय बॅक टू द पवेलियन. कुठेतरी या मॅच मध्ये सध्याच्या घडीला निराशाजनक परफॉर्मन्स केलाय. जितूला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे आणि त्याच ताकदीचा खेळाडू. क्लायमेट जरूर पडले मात्र चौकार षटकार जातील. 16 धावा या फलकावरती. 4 ओव्हरचा मॅच आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू फेकून झालेत 5. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. टोटल धावा आहेत 16. म्हणजे इथून 7 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये जर एक चांगलं धावसंख्या आली ना तर 30+ 40+ जर गेला तर संध्याकाळच्या 17 मध्ये त्या नक्कीच धावा एक वेल फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो. त्या कारणास्तव चांगली बॅटिंग करावी लागेल. जितू आलाय मैदानाच्या आत. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर बीट होते. अप्रतिम गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरला आले 7, दुसऱ्या ओव्हरला आले 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3 धावा. आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 16 धावा या फलकावरती लगावल्यात. बॅटिंग करत असताना सोनिका माता मालोडी ए हा संघ संघर्ष करतोय. या 6 बॉलमध्ये 10, 15, 20 प्लस धावा जर आल्या तर पुन्हा एकदा कमबॅक होईल. या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो हीच अपेक्षा आहे प्रेक्षकांना देखील. प्रेक्षक मात्र आज जबरदस्त जास्त संख्येने या मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये गर्दी राहिले. तेवढा चांगला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूचा आपण पाहिला. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि जबरदस्त खेळ राहिलाय आजच्या दिवसामध्ये. उलट फेर पलटवार आपण पाहिलाय अनेक संघांचा या टुर्नामेंटमध्ये. फुलर लेनचा हा चेंडू पाहायला मिळतोय. स्टंप उडवण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट केला जाईल का नॉन स्ट्राईक इनला, मात्र डायरेक्ट हिट केला जातोय आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. धावफलक पुढे जर विचार केला तर 16 या धावसंख्येवरती 5 बॉल शिल्लक आहेत. जास्त विकेट्स जात आहेत. विकेट्सवर विकेट्स, डॉट बॉल, दबाव, चांगली फिल्डिंग. टीम 94 कामन. चला न्यू बॅटर लवकर या. कुशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत सर्व मॅचेस पाहिले आपण रफ अँड टफ. सुरुवातीची पहिली इनिंग लो स्कोरिंग मॅचेस कमी पाहायला मिळाल्या. सर्व मॅच 4 ओव्हरमध्ये 50+, 3 ओव्हरमध्ये 40+, 30+ अशा धावसंख्या आपण पाहिल्यात. ड्राईव्ह केलाय वैभव धूम बॉलिंग मार्क वरती आणि सध्या त्याचा देखील बोलबाला टीम 94 कामन टीमच्या माध्यमातून चांगला राहिलाय. एकच धाव, एका धावेने धाव पळक 17. सध्या खतरा जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 वरती एखादा षटकार चौकार येईल का, का विकेट एक्स्ट्रा धावा येतील. वैभवचा पुढचा बॉल. स्ट्राईकला बॅटर आहे कुशाल. कुशाल करता हा चेंडू वाईट बॉलचा इशारा. डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल 18च्या घरामध्ये. 2 चेंडू 18 धावा. 4 बॉल शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगचे मेगा फायनलची मॅच आपण बघतोय. श्री सोनिका माता मालोडे ए हा संघ बॅटिंग करतोय. टीम 94 चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा जिथे फिल्डर आहे तिथेच बॅटरने फिल्डरला शोधून काढले आणि आणखीन एक विकेट डाऊन होते. फलकावरती धावा 18 असताना पुन्हा एकदा गडीबाद. आमचे डीजे वाले गायब झाले मला वाटते कुठे. 18 धावा या फलकावरती. चौकार षटकार लागत नाही म्हणून त्याचा देखील मूड ऑफ झालाय. बॅटरला आता मूड बनवावा लागेल. असं नाही की इथे धावा येऊ शकत नाही. 3 चेंडू फेकून झालेत 18 धावा. 3 बॉलमध्ये जर 10-20, 10-12 अशी अपेक्षा आहे. 1 ते 2 मोठे फटके आले ना तरी त्या स्थितीमध्ये जाईल. पॉझिटिव्ह माइंडने फिल्डिंग करण्याकरता उतरेल बॅटिंग करणारी टीम. काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. इथे मात्र प्रश्न विचारायचीच गरज नव्हती पंचांकडे. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग ॲब्सोल्युटली फ्लम. फ्लम LBW कसा असावा तर असा असावा. विकेट डाऊन. चार बॉल 18 धावा.
नक्कीच या टुर्नामेंटचं कौतुक करेन, कारण की वेळेवरती संघ आले आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट राहिला. फायनलचा मॅच फार कमी टुर्नामेंट असतात, लाखाच्या टुर्नामेंट जिथे 1 ओव्हरचा मॅच होतो आणि या स्पर्धेमध्ये मात्र 4 ओव्हरचा फायनलचा मॅच पाहायला मिळते. म्हणून कमिटीचं कौतुक करेन. मॅनेजमेंट कसं असावं तर मॅनेजमेंट श्री सोनिका माता मालोडी बी चषकासारखं असावं. 4 ओव्हरचा मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. पंच इशारा करतात 22चा शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. धाव फलक जर विचार केला तर 19 धावा. शेवटचा बॉल मात्र चांगला फटका आहे. इंटू द गॅप मधून चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार. दिल मांगे मोर आलाय 4. 4 धावेने धाव फलक 23 धावा आणि 24 बॉल मध्ये 24 ची गरज. थोडे खुश झाले, चेहऱ्यावरती स्माईल आले, कारण की फायनलचा मॅच आहे. 24 बॉल 24. त्यांना देखील अपेक्षा आहे मॅच टफ व्हावा किंवा जर मॅच समाप्त झाला तर लवकर व्हावा. मात्र मॅच टफ होईल, कारण की 24 बॉल 24. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय, सुरुवातीपासून जर अटॅक केला ना, जशी टीम 94 कामन टीमने गोलंदाजी केले तशी गोलंदाजी श्री सोनिका माता मालोडी ए या संघाला करावी लागेल. 24 बॉल 24 ची गरज. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल, मॅच टफ होईल का, शेवटपर्यंत मॅच जाईल का, याचं धावत समालोचन करतील याच परिसरातील गोड आवाज निशांतजी पाटील सर. सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहताय सोनिका माता मालोडी चषक 2025 आणि या स्पर्धेचा अंतिम सामना. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या त्या 23 धावा आणि 24 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये टीम 94 कामन या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, लाजवाब क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. सोनिका माता मालोडी बी संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगले योगदान राहिले. विशालजी मडवी, रुपेशजी काटे, स्वराज मडवी, विशाल रावते, विघ्नेश मडवी, निलेश काटे, कुशाल काटे, संदेश चौधरी, मोहित चौधरी, प्रणय संके, आमन मडवी, हर्षद डवळे, पूर्वेश तांबडे, विशाल तुंबडा, रोशन आणि प्रमोद पाटील या सर्वांची खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आणि एक यशस्वी आयोजन सोनिका माता मालोडी बी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. पाहिल्याचा सामना 2 सलामीर फलंदाज, एका बाजूला अक्षय आणि एका बाजूला अकबर शेख हा फलंदाज पाहायला मिळते. इथून देखील सोनिका माता मालोडी ए संघ या मॅच मध्ये फाईट करू शकतो. प्रणय संके आपण संपर्क साधायचा आहे. प्रणय संके, विकेट हॅट्रिकसाठी पंकज मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सोनिका माता ए या संघासाठी. आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये हर्षद पाटीलनं काही गोलंदाजी केली होती, अगदी तशीच काही गोलंदाजी या फायनलच्या मॅचमध्ये त्याला करावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. आणि त्यामुळे जर पाहिलं ना, इथे जर या मॅचमध्ये सुरुवातीला विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांना बाद करावं लागेल, मोठे फटके खेळण्यापासून रोखावे लागतील आणि चेंडू डॉट टाकावे लागतील, कारण 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. फायनलचा सामना सोनिका माता मालोडी संघ अपयशी ठरला फलंदाजी करताना. हितेश लवकर बाद झाला, तदनंतर हर्षदच्या बॅटमधून देखील धावा आलेला नाही. त्या मॅचमध्ये गिरीश देखील लवकर बाद झाला. पाटील अर्थात तात्या शेठ येत असताना या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
या स्पर्धेला भेट देण्यासाठी सुजित पाटील अर्थात तात्या शेठ या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुजित पाटील अर्थात तात्या शेठ यांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चषकामध्ये आदरणीय सन्माननीय सुजित पाटील अर्थात तात्या शेठ यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम. या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काल्लेर के दिलेर तात्या शेठ यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या चषकामध्ये. थँक्यू विजय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय या फलंदाजाला तुम्ही पाहताय. एका बाजूला कामन संघ आणि एका बाजूला मालोडी संघ मैदानावरती. यावेळेस पाहिलं तर बॅकफूट पंच कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत. इथे एकच धाव मिळते परंतु चेंडूची फेकी खराब राहिली होती. धावत करू शकले असते फलंदाजाला परंतु खराब फेकी. दरम्यान या ठिकाणी सुजित पाटील साहेब अर्थात तात्या शेठ यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य तात्या शेठ यांचं राहिलेलं आहे आणि त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही आगमन पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद पाटील. हो, यावेळेस हवेत खेळलेत. अकबरचा हा फटका फसलाय. हर्षद डाऊन द बॉल. ओहो, कॉलिंग खराब. महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये. अकबर शेख ज्या फलंदाजाच्या बॅटमधून या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये धावा आलेत त्याच फलंदाजाचा झेल सोडलाय. कॉलिंग खराब होती. हर्षद स्वतः चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु अकबरचा झेल सुटला. कारण अकबरचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख देईल का, तुम्हाला वेदना देऊन जाईल का? कारण अकबर शेख ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळे सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील. कारण अकबरचा झेल सोडणं कितपत हिताचं राहील मालोडी संघाचं हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा हर्षद पाटील ओव्हर द विकेट खोलात टाकलाय आणि बॅटने केल्याचा प्रयत्न. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 24 धावांचं माफक आव्हान या मॅचमध्ये पाहायला मिळते परंतु इथून फिल्डिंग चांगली करावी लागेल. 2 संधी होत्या मालोडी संघाकडे. धावबादच्या स्वरूपात देखील फलंदाजाला बाद करू शकले असते परंतु इथे जर पाहिलं तर झेल घेत असताना हर्षद आणि चैतन्य या 2 षटरक्षकांमध्ये अगदी जर पाहिलं तर खराब कॉलिंग पाहायला मिळाली. खोलात टाकलाय. मिड विकेटला वळवला बॉल. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न नाही केला. फक्त एकच धाव मिळाली. सिंगल घेतली जाते हर्षदच्या विरोधात कारण हर्षदनं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत त्याची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिलेली आहे आणि इथे जर पाहिलं ना तर एकच धाव या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस स्लो हिट. वाह वाह वाह, काय फटका पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून. अफलातून स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त संगीत तुम्ही ऐकताय. तात्या शेठ यांचं गुणगान गाणारं संगीत. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट करत असताना आणखीन एक दर्जेदार फटका अक्षयच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार. 4-4-4 चौकार.
या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. काय जबरदस्त फलंदाजी करतायत अक्षय या षटकामध्ये. मागील चेंडूवरती बैठक शॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु इथे इनसाइड आउट करत असताना कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला उडवलं होतं अगदी 4 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे टीम 94 कामन संघानं. अगदी जर पाहिलं तर वसई परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. सोनिका माता मालोडी ए संघाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु फायनलच्या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नव्हती या संघाला आणि कुठेतरी इथून जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वयंभगाचा हा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर स्विच हिटचा फटका खेळला होता आणि इथे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर होते आणि एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 15 या आकड्यावर. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय आणि एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम कोणालाच आवडत नसतं. खरं तर या मॅचमध्ये धावाच झाल्या नाही. आदरणीय सन्माननीय प्रज्ञेश मुकादम आणि चेतन शिवारी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आयकॉन डिजिटल ग्राफिक्सचे ते सर्व आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. वाह वाह वाह, काय नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार अक्षयच्या बॅटमधून. स्विचचा फटका, हा फटका फसलाय. कुशाल डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट केलेली आहे. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतो टीम 94 कामनला. फलंदाज बाद. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. सुजित पाटील शेठ अर्थातच तात्या शेठ यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं. तर सामना सुरू ठेवायचा आहे आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील केला जाणार आहे. तर आयोजकांना विनंती करतोय आपण सुजित पाटील शेठ अर्थातच तात्या शेठ यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी रुपेश काटे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तात्या शेठ यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य तात्या शेठ यांचं राहिलेलं आहे आणि नेहमीच क्रीडा स्पर्धेमध्ये ते येत असतात आणि युवा वर्गाला प्रोत्साहित करत असतात. असे तात्या शेठ यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान नसे हा तर आहे जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भिवंडी परिसरातील. अगदी जर पाहिलं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व तरुणांच्या मनावर अगदी ज्या व्यक्तीनं अधिराज्य गाजवलंय असे तात्या शेठ यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. यावेळेस पाहिलं तर स्लिप करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता खरं तर, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे अकबर शेख. आदरणीय सन्माननीय तेजस पाटील दादांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी स्वराज मडवी यांना विनंती करतोय की आपण तेजस पाटील दादांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. आणि यावेळेस मात्र सामना जिंकलाय टीम 94 कामन संघ. या स्पर्धेवरती आपलं नाव कोरतोय. अभिनंदन अभिनंदन टीम 94 कामन संघ. काय जबरदस्त खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती तेजस पाटील दादांचा. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. तसेच आदरणीय सन्माननीय प्रदीपजी देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. पुन्हा एकदा मी आयोजकांना विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रदीपजी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
स्वराज मडवी आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रदीपजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आज खरं तर अतिथीची मांदी आली त्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि अतिथींचा स्वागताने सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर यायचं. या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा अगदी पार पडणारा आहे. या ठिकाणी तात्या शेठ अर्थातच सुजित पाटील साहेब उपस्थित आहेत आणि या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडला जाणार आहे. एक जबरदस्त यशस्वी क्रीडा स्पर्धा सोनिका माता मालोडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये आदरणीय सन्माननीय विशालजी मडवी, रुपेशजी काटे, स्वराज मडवी, विशाल रावते, विघ्नेश मडवी, निलेश काटे, कुशाल काटे, संदेश चौधरी, मोहित चौधरी, प्रणय संके, अमन मडवी, हर्षद डवळे, पूर्वेश तांबडे, विशाल दुमडा, रोशन प्रमोद पाटील, उज्ज्वल पाटील या सर्वांची खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्यांच्याच माध्यमातून एवढा मोठा डोलारा उभा राहिला आहे. आणि ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंतिम चषकावरती नाव कोरलं आहे टीम 94 कामन या संघानं. अभिनंदन टीम 94 कामन संघ. आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अतिथींची मांदी आली आपल्या व्यासपीठावरती. जर पाहिलं तर सुजित पाटील साहेब अर्थातच तात्या शेठ यांना तुम्ही पाहताय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खरं तर या परिसरावरती तात्या शेठ यांचं खूप जास्त प्रेम आहे. या परिसरामध्ये तात्या शेठ नेहमी येत असतात आणि युवा वर्गाला प्रोत्साहित करत असतात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी देखील ते दाखल झाले. त्यासाठी त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अकबर का या ठिकाणी कामन संघ आणि मालोडी संघ आपण या लवकर बक्षीस वितरण सोहळा आपण पार पडतो. जास्तीचा वेळ खर्च करू नका. या लवकर या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहोत. त्यामुळे या लवकर जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आमचे प्रमुख अतिथी आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान केला जाणार आहे सर्वांचा आणि बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडणार आहे. तात्या शेठ यांना विनंती आहे की बक्षीस वितरण सोहळा आपल्या शुभ हस्ते झाला पाहिजे कारण युवा वर्गाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तात्या शेठ यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी भरपूर मोठी आहे आणि खरं तर सकाळच्या सत्रापासून आयोजक आपली वाट पाहत होते तात्या शेठ कधी येतील, परंतु अखेर फायनलच्या सामन्यामध्ये तात्या शेठ या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यासाठी आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील. आणि तात्या शेठ यांचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला ते देखील जर पाहिलं तर काल्लर प्रीमियर लीग असते ना तेव्हा ते देखील क्रिकेट खेळत असतात आणि जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज होते. यूट्यूबवरती अजून देखील तुम्ही पाहू शकता तात्या शेठ यांच्या सर्व व्हिडिओज. ज्या वेळेला जर पाहिलं तर SSS नेटवर्क या केबलवरती सामने आपण पाहायचो त्यावेळेस तात्या शेठ एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती आणि त्यांना तुम्ही आपल्या व्यासपीठावरती पाहताय. एक जबरदस्त क्रिकेटपटू परंतु तितकेच चांगले एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सोनिका माता मालोडी ए संघ या लवकर आपण बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका कारण या ठिकाणी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्या गोलंदाजानं खरं तर फलंदाजांची भंबेरी उडवली आणि आपल्या गोलंदाजीनं क्रीडा रसिकांची मने जिंकली आणि फायनलच्या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. वन अँड ओनली मिस्टर सिराज शेख ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. काय जबरदस्त गोलंदाजी सिराजने केली आणि तो ठरला या मॅचमध्ये हिरो. मी तात्या शेठ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिराज शेख या गोलंदाजाला आपण द्यायचा आहे. अफलातून गोलंदाजी सिराजनं या मॅचमध्ये केली. खरं तर 4 षटकांचा सामना होता आणि काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आहे. क्विकर वन आहेत, अनेक त्याच्याकडे अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा वापर तो करत असतो आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी सिराजची राहिली. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिकची